मुळ्याच्या आतमध्ये मास्टर थंडीत भरपूर येते त्यामुळे भाजी थोडीशी स्वस्त अशी करली हलवे प्रकारची आहे। कशात ते जुडे कसे आहेत हे करली 400 रुपये करली। काटे भरपूर असल्यामुळे ते खाताना त्याचे काटे लागू। सुरमई हत सौंदाळे हत 1200 रुपयात मस्त सनसनी 1.5-2 किलोची असतात ना ती। मायबाप रसिक हो जय शिवराय। आरमारी मराठा या तुमच्या चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत असा। मायबाप रसिक हो आज मी इलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सिंधुनगरीमध्ये म्हणजेच ओरसमध्ये। आज असा रविवारचो हो ओरसचो मोठो बाजार भरता। या बाजारात आजूबाजूच्या पंचकृषीतले बरेचसे कष्टकरी आपापले वस्तू विकूक आणतात। आज कष्टकरी काय काय घेऊन येतात आणि या बाजारात आज आपल्याला नवीन काय बघूक मिळतात हे पहिल्यांदा मी हो बाजार करतोय। त्या बाजारात काय काय येतं आणि कशा पद्धतीने हो बाजार भरता तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो तो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा। चला तर जाऊया ओरसच्या आजच्या रविवारच्या आठवड्या बाजारामध्ये। ज्या देवामुळे आपला हिंदुत्व टिकून राहिला आज अशा देवाच्या दर्शनान आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार असो। छत्रपती शिवरायांचं अश्वरूढ असं सुंदर हो पुतळो म्हणजे प्रतिमा हा त्यांना नतमस्तक होऊन आपण आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया। हे ईश्वरा जय शिवराय। मुंबई गोवा हायवेच्या बाजूकच वसणारा हो ओरसचो बाजार। ओरस म्हणजे सिंधुनगरी या नवीन नामकरण जिल्ह्याची सगळी कार्यालय ही या सिंधुनगरीत आहेत म्हणजे ओरसला आहेत। म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मुख्य ठिकाण असं मानलं जातं सिंधुदुर्ग नगरी म्हणजेच ओरस। बाजाराच्या सुरुवातीकच कांदा बटाट्याची दुकानं त्याचप्रमाणे भाजीपाला हे आपले दादा नेहमी आपणाक सगळ्या बाजारामध्ये भेटतात। छानपैकी मस्त भाळी चंद्रकोर लावतात आणि दाढी वगैरे छान आहे म्हणजे अगदी लुक चांगला असल्यामुळे मला नेहमी त्यांना मी त्या व्हिडिओमध्ये माझ्या घेते आणि छान व्यक्तिमत्व अगदी सगळी भाजी वगैरे घेऊन येतात बघा। भरपूर प्रमाणात सगळ्या प्रकारची भाजी आहे वांगी आहेत कारली आहेत दोडकी आहेत शिराळा वाल बील सगळी आहेत। दादा कुठले शाहू मार्केटमधून हा सगळा माल येतो का? बेळगाववरून येतो तुमचा हा माल सगळा? बेळगाव कोल्हापूर कुठे 5 रुपये कमी असताना तिकडे जाऊन भरून आणतो। अच्छा तुम्ही तिकडे जाऊन घेऊन येता सगळी भाजी बनवता म्हणजे भरपूर प्रमाणात भाजी पालो दिसतात म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या फळभाज्या फुलभाज्या सगळ्या पद्धतीची भाजी आज मार्केटमध्ये आपल्याला ह्या ओरसच्या बघूक मिळतं। सुंदर असं हो बाजार म्हणजे सिंधुनगरीचं ओरसच्या या प्रांगणातलो बाजार म्हणतो। फळावर वेगळं सगळी या सफरचंद सगळ्या प्रकारची फळं सुरुवातीकच भरपूर प्रमाणात भाजी दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्यामुळे महागाईचं दर ठरवलं जातं असं कांदो अगदी लाल लाल गोणीतच लाल लाल कांदो भरलेलो साधारण काय गोणीची किंमत आहे ती जाणून घ्या। मध्यम आकाराचे जे कांदे आहेत ते 170 रुपयात 5 किलो आहेत आणि छोटेसुद्धा आहेत बटाटे आहेत। कांदा बटाट्याचा दर जाणून घेतला की आपल्या लक्षात येतं दादा बटाटे कसे आहेत किलो? 40 रुपये बटाटे किलो आहेत आणि नवीन बटाटे आहेत एकदम फ्रेश आहेत मस्त वेगळे अगदी पिवळे धम्मक आहेत बटाटे। अशा पद्धतीने आता बाजारात आपण सुरुवात करतो आजच्या भाजीपालो त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणात फळा। आता सध्या संत्रीचं सीझन असल्यामुळे संत्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे मोठे पेरू आहेत आपल्या इथे केवढं मोठं पेरू बघा म्हणजे आपण शिर्डी कसे पेरू बघूक मिळते आता ते एक नंबर पेरू लाल पेरू आहे गोड पेरू कसे आहेत दादा ते? 100 रुपये किलो आहे 100 रुपये किलो गोड पेरू मस्तपैकी दादांनी शो करून ठेवले अगदी स्लाइस छान केलेली त्याचे असे गोड पेरू आहेत सुंदर पेरू लालम लाल कलिंगड कसे आहेत दादा कलिंगड? द्या 50 रुपये 60 रुपये 50 रुपये आणि 60 रुपये कलिंगड मस्त लाल लाल एकदम लाल कलिंगड छान कलिंगड म्हणजे गोड असणार। काय काय म्हणालात? लाल आणि गोड ना आपल्या हाताना फोड एक नंबर लाल आणि गोड ना आपल्या हाताना फोड मस्त बोलले वाक्य छान। सगळ्या गोष्टी आहेत ओरसच्या बाजारामध्ये भरपूर साऱ्या बाजारामध्ये आपण कॉमन गोष्टी बघतो भाजीपालो वगैरे सगळंच असतं। हा काय नाही तुका दाखव गेले बाबा काय छानपैकी मांडणी वगैरे। गाजरचा दर काय दादा आता?
ही गाजर 2 प्रकारची गाजर आता बघतो ही 3 प्रकारची गाजर आहे. अच्छा, म्हणजे ही गाजर वेगळी आहे बघा. ही गाजर नेहमी छान गोड असतात. त्याच्यानंतर ह्या आता सीझनमध्ये ही गाजर आहे. हो. कसे किलो आहे? कसे किलो आहे? पाव किलो 30, अर्धा 50. आणि ही पण तेवढीच आहे. ही पण तेवढीच आहे. म्हणजे 30 रुपये पाव असं दर आहे साधारण. या ताईंकडे आमच्या सगळ्या फ्राय करून खाऊची हे सगळे गोष्टी आहेत. चणे शेंगदाणे पण आहेत. चकण्याचे आयटम होते बघा, शेंगदाणे आणि चणे. त्याच्यानंतर असं छानपैकी मांडणी केलेली आहे भाजीची. आणि गाजर प्रामुख्याने 30 रुपये पाव किलो. तिसरा प्रकार आपण गाजराचं बघणार आहोत, तो पुढे जाऊया. म्हणजे 2 प्रकार आपण बघितलो. हां, आणि हो गाजराचं तिसरं प्रकार आहे ना. ह्याला काय नाव काय असेल ना? गावठी गाजर. हा गाजराचं 30 रुपये. हे पण 30 रुपयेच पाव किलो काय? 30 रुपयेच ना पाव किलो. ही मोठी आता ही आत्ताची ही या सीझनमध्ये ही गाजरं आहेत छानपैकी. मस्तपैकी मांडणी आहे भाजीची, एकदम मोठी आहे. मस्त. आपले कष्टकरी बसतात, जे ग्रामीण जे शेतकरी कष्टकरी आहेत त्यांच्या ह्या मळ्यातली भाजी आता बघणार आहोत आपण. भरपूर प्रमाणात आल्याचे वाटे आहेत साधारण 20 रुपये असे वाटे. लिंब आणि मेथीची भाजी सध्या स्वस्त आहे, कारण मेथीचं उत्पादन जास्त झाल्यामुळे मेथीची भाजी भरपूर प्रमाणात बाजारात असा. नमस्कार. छानपैकी मुळ्याची भाजी आहे. रव आहे. हां, रव म्हणजे छोटी लाल माठची छोटे जो प्रकार असतो तो रव. चवळी आहे, गावठी चवळी आहे. कशी आहे ती गावठी चवळी? 100 रुपये. कुळीत 100 गावठी चवळी. हे काय मला हां तर बाका पण जरा हे वाटलं, काय म्हणतात हे का? गावठी मिरची. कशी आहे ती? 50 रुपये शेर. दादा पण आपल्याला आणि ताई आपल्या नेहमी बाजारात भेटतात. आणि कष्टकरी आहेत आपले हे ग्रामीण, आणि छान असतं. प्रसन्न चेहरा नदी नेहमी त्यांची माहिती वगैरे देतात, त्याबद्दल तुमचे खरोखर आभार. चालेल. अशा पद्धतीने भाजीपालो हाच बाजारामध्ये. त्याचप्रमाणे ही गावठी अंडी आहेत ना, ही कशी आहेत ती? डझनात नाही, ही कम्प्लीट डझनात 120 आणि 150 रुपयांपर्यंत. असं 150 रुपये आणि 120 असा फरक किती आहे? अच्छा, म्हणजे 150 किंवा 120 रुपयांनी देतात ते अंडी. छान गावठी अंडी आहेत. कोंबडी पण दिसतात सफेद अगदी. हां, हे मिरचीचा. हा, ही रोपके आहेत मिरचीची. 10 रुपये की एक मिरची लावली का मग त्या भरपूर मिरची आपल्याला गावतले नाही. छान. वांगे आणि मिरचीची ही रोपटं ही आपण आपल्या घराकडे म्हणून लावली तर आपणाक नियमित खाऊक वापराक वांगे आणि मिरची भेटतली. अशा गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आमच्या ह्या बाजारांमध्ये बघू मिळतात. शेवग्याच्या शेंगेत आता सीझन आहे, त्यामुळे शेवग्याच्या शेंगे भरपूर असतात. कशी जुडी ती? 30 रुपये येतात तशी लावून. हां, 30 रुपये जुडी सांगतात. म्हणजे एखाद्यानं 25 रुपयात मागल्यानंतर 25 रुपयात पण देतात. हे 2 कोंबे अगदी झोपले आहेत बघा. सकाळ झाली म्हणून सांगा, अरे आरवाचा असता झोपानं, म्हणजे बांधलेले आहेत म्हणून झोपानं ते. असं विषय. चल, त्याच्यानंतर आणखी पुढे जाऊया, बघूया आपण काय काय खायचे भाजी मिळतात बाहेर. सगळं बाजार आता हळूहळू भरता. भांडी जी गृहोपयोगी वस्तू असतात ते बाजारात नियमित. नमस्कार पेडणेकर दादा, कसे आहात? मजेत एकदम. काय म्हणताय बाकी? एकदम व्यवस्थित. अरे वा, छान मांडणी केली आहे पेडणेकर दादाने. आपल्याला शुक्रवारच्या बाजारात भेटले होते, छान माहिती दिल्याने होती. स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आणि छान आपला व्यापार करतात. ह्यात व्यापारावरती त्यांचा उदरनिर्वाह असतो. हां, डॉक्टर किंग स्पेशल आपला मलाम की हो, त्याचं हे ना तुम्ही रोल ऑन दुखीसाठी आपण मागच्या बाजारात सुद्धा बघितलं. तिळाचे लाडू आपण त्याची माहिती दिली, बऱ्याच लोकांना आवडली आहे. भरपूर लोकांना माहिती ना तिळ किती खातात. आणि आता लोक येऊन हे युट्यूब व्हिडिओ बघितला आणि आता हे रोलन दुलन आपण म्हणून सांगतात, हे घेऊन जातात. हे यांच्याकडेच मिळते, बाकी कोणाकडे मिळत नाही. दुकानमध्ये गेलात 225 आहे, आपल्याकडे 200 रुपयानेच मिळते. म्हणजे ते पण 25 रुपये डिस्काउंट मध्ये. नाही, चांगल्या गोष्टी हाच ह्योच तो युट्यूबचा फायदा की त्यानिमित्तानं कळतं लोकांना की बाबा ह्या हाय मिळतं आणि बघणारे असतात ते आवडती वस्तू असतात, त्याची ऍडव्हर्टाइज पण होणं महत्वाचं असतं. आपल्याकडे क्वालिटी चांगली. मी भरपूर बाजारात गेला नाही, बाजारातले लोक मला सांगतात तुमचा व्हिडिओ बघून आमच्याकडे अमुक येऊन घेतले. आणि व्हिडिओ पण ह्या म्हणजे मित्र आहेत आमचे, त्यांनी माका टाकल्याने. अच्छा, हा व्हिडिओ बघा तुझं काय एकदम फेमस झाला. चला चांगला. पण तुमचं प्रॉडक्ट सगळं भारी असतं. हे तिळाचे लाडू आपण मागे म्हणालो होतो की कॅल्शियम याच्यामुळे चांगला वाढतं. कॅल्शियमची गोळी खाऊ नको तुम्ही. हे तिळाचे लाडू दिवसात 2 खालास ना बारके
तुमचं सकाळी कॅल्शियम दोन, संध्याकाळी 2 गोळी घ्यायची गरज नाही. गोळी घ्यायची गरज नाही. म्हणजे हे मालवणी मसाला हे सगळ्या गोष्टी आहेत ना आमच्या ह्या मालवणी जी औषधोपयोगी एकदम स्पेशल कोको मसाला. हां मालवणी औषधोपयोगी जी गोष्टी आहेत ना ते तुम्ही नियमित ते आचरणात आणू काय खाऊ काय. शेंगदाणा लाडू खावा, हिमोग्लोबिन वाढवा. हां हिमोग्लोबिन गोळीची वाढवायचं काही असाल गरज नाही. तर शेंगदाण्याचे लाडू खायचे. आणि हे खटखटे लाडू आमचे. काजूचे गर कसे आहेत आज पॅकेट? काजूगर 180 रुपये आहे सालाचे, 170 नाही बसणार. 200 ग्रामचं ह्या काजूचं पॅकेट असतं 180 गावठी रुपये. प्युअर गावठी प्युअर गावठी आणि मोठे काजूगर होतात. सनसनीत होतं. टपोरे म्हणतो आम्ही त्याला. भारी छान. चला धन्यवाद दादा. नमस्कार. तर अशा पद्धतीने हे सगळ्या बाजारामध्ये आपण फिरतो. चहाचं पण एक चालू केलंय, त्यात घेऊन जा. अरे बापरे. दादा आपल्याला चहा पाजतात आणि चहा वेगळ्या पद्धतीचा काहीतरी बनवलेला आहे तो आपण टेस्ट करणार आहोत. चहा थोडाच द्या. हा बघा चहा कोरा चहा आपण जसं घेतो ना तसा चहा आहे. पण त्याचं वैशिष्ट्य काय आहे त्याचं म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये तुळशीची पानं आहेत, गवती चहा हा. आहे, वेलची आणि आलं. अच्छा छान आहे. एकदम काढत अप्रतिम आहे, शुगर फ्री, चविष्ट आहे एकदम. ज्याला डायबिटीज वगैरे आहे त्याने पण घेतलं तरी काही त्रास होणार नाही. अच्छा म्हणजे ते साखरेचं प्रमाण कमी आहे साखर का? जवारशी नावाला, फक्त साखर पावडर नावाला. ते काय सध्या एकदम सांगायला नको, ते काय साखर पावडरचं किती इन्फेक्शन आहे ते माहिती आहे पण प्रत्येकाला. चहाची टेस्ट एकदम भारी आहे. हा. म्हणजे तुळशीचा आस्वाद सुद्धा येतो मका या तुळशीची चहामध्ये. पानं आहेत, गवती चहा आहे, हा चहाची पात, हा. आलं आणि वेलची. हम्म. आता स्वतः घरी बनवतो आम्ही ते. आणि वर्षाचे 12 महिने आम्ही हेच पितो. सर्दी खोकला पिंतळ काय कधीच आम्हाला नाही. अच्छा हा, म्हणजे याच्यामुळे आयुर्वेदिकच हे औषध चहा कायम, हा, आहे. हे औषध कायम. सुंदर आहे, सुंदर. डॉक्टरने सांगितले चहा प्यायची नाही आम्हाला, पण आम्ही आता दिवसात 3 वेळा पितो. सकाळी एकदा आणि 2, संध्याकाळी 2 वेळा. काय अपाय नाही अजून? हे त्याचा त्रास काही नाही. काही नाही ना. ते दुधाची चहा प्यायचो ना, त्याने छातीत चढायचं, जळजळ व्हायची, ऍसिडिटी पिंत व्हायचं, ते आता काही नाही. अर्ध डोकं दुखायचं, ते पण कमी झालं या चहाने. मस्त आहे हो, चवीला आहे. आणि अगदी दूध विरहित चहा असल्यामुळे आणखी होय, त्याची मजा टेस्ट. दूध आमच्याकडे घरात 2 लिटर हा. असतं रेग्युलर, पण आम्ही 4 दूध टाकून पित नाही. फक्त पोरगा आहे आमचा एक मुलगा, त्याला आम्ही दूध फक्त देतो हळद टाकून. ते भारी भारी एकदम मला अगदी भारी वाटलं मला. समाधान एकदम घसो पण साफ होतं माझं. होय होय होय. आवाज बसलेला असला तरी होय. त्याच्यात सुटणार त्याने. होय छान होय. सुंदर. धन्यवाद दादा. किती पैसे द्यायचे? काय नाही असं ते. असं काय? आपलं घरगुती आहे. अच्छा धन्यवाद धन्यवाद. आम्ही 5 रुपये 10 रुपये चहा विकतो. जत्रेला तर 10 रुपये चहा हा, विकतो. पण माझ्याकडून चहा मिळत नाही कोणाकडे. पैसे घ्यायचे तुम्ही माझ्याकडे. एक मिनिट ना दादा, मला सुंदरसा चहा पाजले आणि जो आयुर्वेदिक चहा होतो त्याचे पैसे आपण नेमका देऊया. दादा तुमचे हे चहाचे पैसे घ्या. अगदी अप्रतिम. मला भारी वाटलं. जिबेर चव पण भारी गेली माझ्या. 5 रुपयात अवघो चहा, पण तो आयुर्वेदिक चहा होतो. पिल्यावर जरा बरा वाटला मला. म्हणजे आपण नॉर्मली साखर वगैरे साखर विरहित असं वाटलं, पण बाकीची जी ऑल ओव्हर टेस्ट होती ती भारी होती एकदम. धन्यवाद दादा. चला पुढे जाऊया आपण, आणखी बघूया काय काय आपल्याला बघू मिळतं. बाईकडे आज भाजी चांगली आहे. शेवग्याचे शेंगे वगैरे भाजी भरपूर असतं. चांगली भाजी घेऊन बसता. केळीचे हे कसे आता यावेळी कसं दर आहे तुझं? 30 रुपये. 30 रुपये का केळीचं पण? 50 रुपये नसतं पण आता 30 रुपयात झाला. शेवग्याचे शेंगे आहेत, वाली आहेत. ही खायची भाजी म्हटलं सो? वराडची भाजी. म्हणजे आयर्लंडच्या जे पंतप्रधान आहेत त्यांचं गाव वराड, आणि त्या वराडची ही भाजी. वराडला आणि काही गाव आहेत असे जे छान छान भाजी होतात त्या ठिकाणी. अप्रतिम अशी पाण्याची चांगली सोय असल्यामुळे भाजी चांगली होतात. तसं आमच्याला ह्यो बाजार ओरसचो म्हणजे सिंधुनगरीचो. तर त्याचे 2 वेगवेगळे काळी असतात आणि ही थोडीशी हिरवटसर. कशी औषधी कलिंगडा ती? 50 आहेत, 70 नाही. 50 रुपये का ती 70 रुपये. जरा साईज, साईज प्रमाणे त्याची किंमत असते. बरोबर. अशी चविष्ट लाल कलिंगड असणार ते नक्कीच. ही भाजी भरपूर प्रमाणात. नमस्कार, काय म्हणता? बरं आज काय मेथीची जुडी कशी आहे? 10 रुपयाक. बघ अवघ्या 10 रुपयाक मेथीची जुडी आहे. मस्त पण फ्रेश आहे भाजी. सध्या मेथीची जुडी स्वस्त झालेली आहे. या बघा केवढा मोठा सुरण कापता. एक केवढी तुकडी येते बघा सुरणची. मोठी सुरण असते ती आणि याची भाजी एकदम चविष्ट असते आणि आरोग्यदृष्ट्या सुद्धा चांगली आहे सुरणची भाजी. बरेचसे वाली आहेत. कारल्याची भाजी पण दिसते. आता लसूण, कांद्याचे भाव जसे कमी झाले तसे लसूणचे पण कमी झाले. मध्यंतरी लसूण 120-130 रुपयात चांगली लसूण होती. आता 100 रुपये. कसे बाबा 100 रुपये ना आता पाव किलो? 100 रुपयात पाव किलो झालेली असं लसूण. पण आता दर सगळे उतरले. मध्यंतरी दर बऱ्यापैकी चढलेले होते, ते थोडेसे आता कमी झाले. भाजीपाल्याचे तसेच कांद्याचे, बटाट्याचे दर थोडे कमी झालेले असत. चप्पल वगैरे म्हणजे जे आवश्यक आपल्या जीवनात जे आवश्यक गोष्टी आहेत ते सगळे आज ह्या आमच्या सिंधुदुर्गातल्या बाजारात मिळतात.
हे सगळ्याच बाजारात मिळतात. विशेषतः आमच्या आता नारळाची किंमत थोडीशी वाढलेली आहे. नारळ थोडंसं महाग झालं कारण नारळच कमी आहे. कशा औषधी नारळ ते नारळ 25 रुपये, 30 रुपये, मोठे 40 रुपये. मोठे 40 रुपये आहेत, 25-30 आहेत. मध्यम आकाराचे नारळ आहेत ते. अशा नारळाच्या किमती थोडे कमी जास्त झालेल्या असत कारण नारळ कमी झालेले. तर नमस्कार. आमच्या ह्या सिंधुदुर्गातनं भरपूर सारे कष्टकरी लोक त्याचे उत्पादन घेतात. आता ह्या जे आमचं शुभंकर मसाले, मी एका मालवणी महोत्सवात सुद्धा हे बघितलं होतं. शुभंकर मसाले, शुभंकरचं प्रोडक्ट आहे, सुंदर प्रोडक्ट आहे. हे बघा सगळं कुळीत पीठ, मच्छी कढी मसाला, कढी सगळे मसाले आहेत. कुळीत पीठ आहे, तांदूळ पीठ आहे, ज्वारी पीठ आहे, मालवणी वडा पीठ आहे, तांदूळ पीठ आहे. हे बघा सगळे पिठाचे चटणी असतात. हो सुंदर सुंदर चटणी. मी शुभंकर सगळे चटणी आहेत बघा. हे जेवणाबरोबर खाऊची. कशी आहे ते चटणीची पॅकेट आहे? हे आम्ही 30 रुपयाला 50 ग्रॅम, 100 ग्रॅम 70 जवस म्हणजे अळशीची चटणी आहे. हे नाचणी पीठ कसं आहे? नाचणी पीठ 60 रुपये अर्धा किलो. मालवणी पीठ, वडापीठ 70 रुपये अर्धा किलो. म्हणजे साधारण 100च्या घरात सगळे जे गोष्टी आहेत आणि घरगुती प्रोडक्ट असल्यामुळे त्याची चव वेगळीच असणार नेहमीच. मसाले पण कांटक मशीन. हां तुमच्या घरगुतीच मसाले साधारण कसे किलो असतात? मसाला हो आम्ही 1000 रुपये किलोने देतो. ताई कुठल्या कुठल्या बाजारात असता तुम्ही? आम्ही बाजार फक्त ओरोसला लावतो. सगळं आमचा माल बाहेर जातं कारण कोकण महोत्सवात वगैरे बघितलं होतं मी. वा म्हणजे इथले स्थानिकच आहेत तुम्ही. ताई इथले स्थानिक आहेत. इथे फक्त ओरोसमध्ये लावतात. बाकी मी कोकण महोत्सव वगैरे मुंबईला भरतात तिकडे यांचं प्रोडक्ट मी पाहिलेला. चला धन्यवाद ताई. ही कंदमुळं आहेत म्हणजे बऱ्यापैकी वेगवेगळी दिसतात. काय ही आपली आहे ना कणगे त्याच्यापुढे चुरण छोटे करांदे कसे ते वाटे हो हा छोटे. हे मोठे आहेत ते 100 रुपये आणि ते 50 रुपये. हे जी कंदमुळं आहेत ना ती आपल्या शारीरिकदृष्ट्या खूप उपयोगाची आहेत. म्हणजे त्याच्या मागची विटॅमिन्स, त्याच्या मागचे काही औषधी गुणधर्म ते आपल्या शरीरात मिळत नाही दादा. त्यामुळे कंदमुळा खाऊ होई की जेणेकरून तुमचे आजार विकार जे काय असतील शरीरातले ते दूर होते. नारळ, त्याचप्रमाणे केळी, भाजीची केळी, मस्त गोष्टी आहेत बघा. शाळी पण आहेत, केळीच्या बाजूची शाळी पण आहेत ना उपवासाक लागणारी अशी. कशी ती शाळी? 50 रुपये. हो शाळेची किंमत मोस्टली 50 रुपये असतात कारण ती उपयोगीच आहेत. तसं शाळेचं पाणी पिऊ काय आठवड्यातून एकदा तरी, म्हणजे जे काही विकार असतील तुमचे लघवीचे आजार वगैरे असतील ते दूर होतात त्याच्यामुळे. काकडी पण दिसतं बाजारात बऱ्यापैकी. केळी आहे मस्तपैकी टेबल लावून बसलेली आहे. नमस्कार ताई. ताई आपल्या सगळ्या बाजारात असतात आणि छानपैकी भाजी विक्री करतात. आपण कधी कधी घेतो जेव्हा घेऊची असता भाजी त्या. बरं ना ताई? गावठीवाली आहेत. हां हे आणि स्वतःच्या तुमच्या शेतीतलेच आहेत ना मळ्यातले. असे छान भाजी असतात. मी ताई भरपूर कष्ट करतात नेहमी आपल्या बाजारात आपलं विक्री असतं. शुभंकर प्रोडक्ट जे आता आपण बघितले त्याचे हे मालक आहेत. परब ना नाव कसं आहे तुमचं? प्रशांत परब. तुमच्याकडे कुठली प्रोडक्ट आहेत? भरपूर आता आपण बघितले. एक 13 ते 14 प्रोडक्ट्स आहेत. मसाले असतात, चटणी असते. स्वतः आम्ही स्वतःच्या मशिनरी आहेत, स्वतःच्या कांडप मशीन आहेत मसाल्यासाठी आणि त्या मशीनवरती आम्ही मसाला आणि इतर पिठा वगैरे दात्याची गिरण आहे त्याच्यावरती काढतो. मिसेस आणि मी हे करतो. कुठे काय हे सगळं? अनावर रामेश्वर मंदिरच्या मागे. अनावर रामेश्वर मंदिरच्या पंदूरवरून आतमध्ये, पंदूर तिट्यावरून आतमध्ये गेलो. आणि घरगुती आणि एक चांगला ऑर्गॅनिक जे आपलं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कलर म्हणा किंवा काय म्हणा मार्केटमध्ये जे घरगुती पद्धतीने जे बनवतात जुन्या पद्धतीने तसं आम्ही सगळे प्रोडक्ट्स काढतो आणि ते देतो. घावना पीठ असतं, वडापीठ असतं आणि तिथे मुंबईला पण जातं आणि इथे सिंधुदुर्गातही बऱ्याच ठिकाणी जातं. अरे डायरेक्ट मी तुमचं ते प्रोडक्ट मी कोकण महोत्सवामध्ये बघितलं. कोकण महोत्सवला लागलेलं. तुमचं युट्यूब चॅनल पण आहे का? युट्यूब चॅनल पण आहे. आदित्य परब माझा मुलगा स्वतः युट्यूब चॅनलला सगळे ब्लॉग बनवून टाकत असतो. तुमच्या प्रोडक्टचे ब्लॉग बनवून प्रोडक्टचे ब्लॉग बनवतो. कसं बनवतात, कसं हे करतात त्या सगळ्या. अरे वा वा टाकतो. म्हणजे आदित्य परब या युट्यूब चॅनलवरती गेल्यावरती तुम्हाला ते प्रोडक्ट कसं बनवलं आता हे सुद्धा मायबाप रसिको तुम्हाला बघायला मिळेल. आणि इतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणचे काही महत्त्वाचे सण किंवा गावातील काही कार्यक्रम किंवा पावसाळी मजा वगैरे ते आपण सर्व तो दाखवतो. अरे वा छान छान. चला त्याला शुभेच्छा सांगा माझ्याकडून, आमच्या आरमारी मराठा युट्यूब चॅनलकडून. चला धन्यवाद परब साहेब. अशी चांगली चांगली माणसं आपल्याला भेटतात बाजाराच्या निमित्ताने आणि तो जो परिचय होतो ना आणि त्यांच्याशी बोलणं होतं ते खूप म्हणजे आनंददायी असतं असं म्हणतो आपण. तर आत्ता आपण पुढे जाऊया झाडू.
मुगडो बघितलं का म्हाका ती झाडू, कारण मी स्वतः कचरो मारताना म्हाका मुगड्याची किंमत कळता. हे मुगडे छानपैकी बांधणीचे. कसे ताई मुगडे? म्हणजे झाडू कशा द्या? किती? 180 रुपये. म्हणजे साधारण 150 ते 200च्या रेंजमध्येच असतात झाडू. त्याची बांधणी जी असते ना ही महत्त्वाची, कारण ही गावात कचरो बिचरो मारूक ना ह्या झाडूची खूप उपयोग होता. ह्या झाडूचा खूप उपयोग होता, कारण मी तो अनुभवते. कारण नेहमी घरात कचरो मारूचो असलं की म्हाका हिऱ्याच्या झाडून कचरो मारूक बरं वाटतं. खयचे ते? सुकळवाडचे. हां, सुकळवाडच्या बाजारात असतात ताई, बरोबर. अशा छानपैकी गोष्टी ना ह्या बाजाराच्या निमित्तान आपल्याला बघूक मिळतात. आता जवलो आणि कर्दी आणि सुके बोंबील बऱ्याच बाजारात असतात. ज्या ठिकाणी बाजारात हे ते नक्कीच असणार असो भाग. गृहोपयोगी असते. मुळ्याची भाजी कशी हो? मुळ्याची जुडी यावेळी हा आहे का? 15 रुपये. अरे वा, स्वस्त आहे. म्हणजे 20 रुपयांना आपण बऱ्याचशा बाजारात बघितली होती. आज 15 रुपयांना मुळ्याची भाजी आहे. नारळ तर होतच बऱ्यापैकी. आता थोडे कष्टकरी पण दिसतात, बघूया. छोटंसं मगाशी पण माझ्या त्यांना दृष्टीत तो बसलो होतो. नारळ होत, त्याचप्रमाणे कडधान्य वगैरे असाच. हां, आणि ह्या मोठा केवढा तरी सुरण का सुरण जागा ना, केवढा कसा होता? 4-5 किलोचं नक्कीच असतं ना, होय ना. बऱ्याचशा गोष्टी आहेत. छोटंसं गोंडस चिलगो आमचं बसलेलो हा. कोंबड्याच्या आरूवरती वगैरे हात फिरवता. हे काय नाव तुझं? नाव का तुझं? हा, अल्लाद. मस्त. आणि बसलो होतो कोंबड्यावरती, हात फिरव होतो मस्त. हे बघा, छान छान गोष्टी आहेत. सगळ्या आमच्या कष्टकऱ्यांच्या मळ्यातल्या आणि शेतातल्या गोष्टी. सुके बांगडे खारावलेले. आणि हे चिकू आहेत मस्त. कसं दादा चिकूचा वाटा? कसं वाटत चिकूचा? 50 रुपये. चिकू होती, गावठी चिकू होतं आणि भारी येत होतं. कणंगा आहोत. त्याच्यानंतर हा हे बघा ताई, चुरण आहे. चुरणचे कसे? चुरणची 20 रुपये. मुळ्याची भाजी आहे. नाचणी आहे. हे तांदूळ. नाचणी कशी आहे ती? 200. पावसाळी नाचणी आहे ते 220 रुपये किलो. 3 किलो 220 रुपये. स्वस्त होय. तर नाचण्याची भाकरी खाऊ कोई तब्येतीसाठी चांगली असतं ना. महाग जातले आता. तर थंडीत जरा याची पेज पण खातात नाचण्याची, ती वरी करून घावणे करतात. होय. आणि ते शेवये पण करतात. नाचण्याचे बरेच उपयोग होतो. आणि सत्वधारी आहे तो नाचणी. म्हटलं मी देवगडचो. होय. पण मला नाही, मी ॲक्च्युली माझा मिठभाव तांबडे गाव आहे कुणकेश्वरच्या बाजूला. हां, छान मस्तपैकी सगळ्या गोष्टी आहेत ताईंकडे. आणि हे शिरपिके नारळ म्हणतात एका. त्याचा ह्या नारळाचा सार आणि गोड्या नारळी हे नारळ वापरले जातात ना, असे शिरपिके नारळ. होय, नारळाचा रस पण चांगला होता. ताई आमच्या देवगडकारी. मी देवगडचो आणि ताई आमच्या देवगडचे मुळे घेऊन येलेले आहेत मस्तपैकी. गारिये मुळे ना हे? गायरी मुळे. खयच्या आपल्या कट्ट्यावरच्या खाली? देवगड कट्ट्या मुळे चिक्कारच भेटतात. ताई नाव काय म्हणाला? कोयंडे. आमचे कोयंडे ताई आहेत. आणि देवगड कट्ट्यावरती कोयंडे भरपूर आहेत. आणि देवगड कट्ट्याक ना हे मुळे भरपूर मिळतात. म्हणजे सहज नाही मिळणार, त्याच्यामागे कष्ट भरपूर आहे. आणि त्या कष्ट करूनच हे लोक मग त्या बाजारात ते मुळे वगैरे घेऊन येतात. चला, कसे? 100 रुपये. 100 रुपये ही डिश आहे मुळ्याची. तेवढं एक मुळा बघा. त्याच्यामधला कालू तो भारी असतं. त्याच्या आतमध्ये जो भाग असता त्याला कालू म्हणतात. काय नाही का, काय म्हणतात? मुळ्याच्या आतमध्ये काय असतं? माष्टा. मुळ्याच्या आतमध्ये माष्टा असतं. कालवा वेगळी असते. की एवढ्या मोठ्या मुळ्यात एक माष्टा केवढा मोठा असतं, मोठी असतली ना. होय. चला, धन्यवाद ताई माहितीला. आता आपण आपल्या कलिंगडा वगैरे होतच. फळफळावळ हा भाजीपालो हा. ताईंकडे भाजी हाच आपल्या देवगड पासून सगळ्याकडे असतात. ताई ताई नमस्कार. चांगली भाजी आहे. सध्या भाजी एकदम पालेभाजी स्वस्त आली आहे. का पण ती असं थंडीत भरपूर येते, त्यामुळे भाजी थोडीशी स्वस्त असते. छान पैकी असं सगळ्या प्रकारची भाजी. पालक 10 रुपये. कोथिंबीरची जुडी आहे. केवढी मोठी जुडी आहे बघा. 10 रुपये फक्त. हीच जुडी 80-90 रुपये आपण बघितली होती. आता ती फक्त 10 रुपये का. असं छानपैकी भाजीपालो या आमच्या सिंधुदुर्गातल्या बाजारामध्ये मिळतं.
हाय सुद्धा मस्तपैकी पालेभाजी, काकडी, दोडकी, सगळ्या प्रकारचे. अरे लिंबू आले, अरे हो विसरलो की आम्ही. लिंबू बघा, भरपूरशी लिंबू आहेत दादाकडे. वेगवेगळ्या प्रकारचे लिंबू असतात, ते सगळ्या बाजारामध्ये लिंबच घेऊन बसतात. काय दर काय आज लिंबांचा? 20 रुपये 6. 20 रुपयात केवढी मोठी 6 केवढी लिंबू आहेत हे बघा 20 रुपयाला 5 आहे. बापरे, मोठी लिंबू आहेत एकदम मस्त. होय, मोरीची भाजी. हा, अलकुल ना? अलकुल माका तर लक्षात आहे. मला लहानपणी आईन माका लय खाऊ देत होते. होय, त्यामुळे मी हे करीत होते. हे बघा भरपूर भाजी आहे, चांगल्या चांगल्या प्रकारची आहे. कशात ते जुडे कसे आहेत? हे कसे आहेत? भेंडी कशी आहे? भेंडी 20 रुपयात वाटो. दादाकडे मोहरीची भाजी वगैरे भरपूर आहे. सगळी ही गावठी शेतातली कष्टान काढली. बापरे, ह्या केवढा मोठा वांग्या. कसा था? वांग्याचा भरीत करू 50 रुपयात मोठा वांग्या. खूप बाजारात लांबच्या लांब भरता, म्हणजे ब्रिजच्या बाजूनच आपण बघतो तो बाजार लांबच्या लांब गल्लीत भरलेलो असं. सगळीकडे पालेभाजी, त्याच्यानंतर फळभाजी पण भरपूर असं. टोमॅटो कशा? 30 रुपये किलो. गाजर वगैरे, टोमॅटो, ओली मटर. आता सध्या ह्या सीझन मध्ये मटर भरपूर आहे. मटर आणि फ्लॉवरची भाजी होतात चांगली, त्यामुळे आज सध्या मटर पण स्वस्त. सगळ्याच भाज्या, पालेभाज्या या दिवसामध्ये थोडेफार स्वस्त असतात. कांदे ते 40-50, बटाटे 40-50 असे आहेत. बहुतेक पण मगापासून बाजार बघतो, ब्रिजच्या बाजूनच लांबच्या लांब भरलेलो बाजार आहे आणि बरेचसे व्यापारी या ठिकाणी बसलेले असतात. भाजीपाला तो भरपूर आहे, फळभाज्या, फुलभाज्या, सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि भरपूर प्रमाणात मोठं बाजार आहे. बापरे, पालेभाजी, मुळाभाजी पण आहे. कशी मुळाची जुडी कशी आहे? 20 रुपयात जोडी आहे. छानपैकी हा होणार ना भाजी दादांकडे. दादा कुठली भाजी आहे तुमची? कुठली भाजी आहे तुमची? माझी मुळा भाजी आहे. कुठला गाव? कुठला? कुंदे गावचे दादा. त्यांच्याकडे छानपैकी भाज्या तर राहतच, पण त्याचप्रमाणे ही पिठा पण आहे. गावण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, परत ह्या बेसन सुद्धा ना? बेसन नाही, कुळीत पीठ आहे. सॉरी, कुळीत पीठ आहे, म्हणजे पिठीचं पीठ आहे. छानपैकी गोष्टी आहेत. दादांकडे येऊन घ्या, कधीही मिळतील. मोठे कांदे आहेत एकदम. ताईंकडे मोठे कांदे 50ला 1.5 किलो. अरे म्हणजे थोडं आणि इथे चांगले आणि फ्रेश कांदे आहेत बघा. मोठे कांदे 1.5 किलो 50 रुपये. म्हणजे आता ते कसे झाले तर 35 रुपये साधारण किलोचा दर झाला. 35 रुपये किलो. बटाटी सुद्धा बघा, 2 वेगवेगळ्या प्रकारची बटाटी. ही आत्ताच ओली बटाटी आहे ना, म्हणजे आत्ताच काढलेली वाटतं शेतात नवीन. अच्छा, ही इंदूर बटाटी आहे. आणि ही आपली कुठली आहे? ही कुठली आहे? आग्रा बटाटी. आग्रा आणि इंदूर अशा 2 प्रकारचे बटाट्याचे प्रकार येतात. हे सगळे कांदा बटाट्याची दुकानं आहेत सगळे. दाखवलं, मावशीला घेतलं. कमला मावशीने काय वाटे लावले आहेत काय? अच्छा, आपण एक शेवटचं फेरफटको मारूया बाजारातलं. मस्त वाटतं बाजार बघू का अगदी. आता हळूहळू भरता बाजार. चहाची, नाश्त्याची सोय. हा आता आपण आपल्या जाऊया आवडीच्या मासळी बाजारामध्ये. मासळी बाजारात आज खायचे मासे. आज रविवार म्हटल्यानंतर मासे खाऊचे दिवस.
आणि बरेचसे लोक भाजीपालो घेतालेच आहेत उद्या सोमवारसाठी मंगळवारसाठी, पण आज मात्र रविवारसाठी मासे घेताले आहेत. आता थोडेसे मुंबईकरी सुद्धा इलेले आहेत गावात, ते आधी पहिले गावातले ताजे मासे खाऊ घेतात. त्यामुळे मासळी बाजारात जाऊया. छोटीशी इमारत आहे मासळी बाजाराची, त्या मासळी बाजारात आपण जाऊन येऊया. मासे दिसतात. बघूया काय काय मासे आहेत. सुरुवातीपासूनच दिसतच. करली आहेत, बांगडे आहेत. हे बघा मोठी करली. कशी ती? कोण मोठे? अरे वा वा, मोठमोठ्या करल्यात. कशी ती करली? 400 रुपये करली आहे बघा. मस्तपैकी करले, फ्रेश आहेत एकदम छान. तसेच मोठ्या माशांबरोबर किरकोळ मासे सुद्धा बाजारात असतात. साधारण 100-200 रुपये त्याचे रेट असतात. आणि हे बघा, हे आता खरबे पण, खरबे बांगडे. बांगड्याचे दोन प्रकार, जाय बांगडे आणि खरबे बांगडे. ह्या का खराब असता म्हणून खरबे बांगडो, आणि हे जाय बांगडे. सौंदाळे, तारले. हे कसे तारलीचा वाटा? आणि बांगड्यांचा 100 रुपयात मासे होतात. अगदी स्वस्तनी मस्त आणि ताजे मासे ना. छानपैकी कटिंग होता. करलीची कटिंग चांगली करूची लागते, कारण त्याचे काटे ना विशिष्ट पद्धतीने कापूचे लागतात. बघा फ्रेश करली आहे आणि कटिंग बघा किती सुंदर करतात दादाची. अगदी त्याची कटिंग एवढी चांगली केल्यामुळे ना मासे खाताना, म्हणजे ती करली काटे भरपूर असल्यामुळे ते खाताना त्याचे काटे लागू नये त्याच्यासाठी कटिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने केली, सहज केली जाते बघा. छान मस्त कटिंग केली दादाने. सुरमई, त्याचप्रमाणे करली आणि असे हलवे, चांगले मासे दादाने ठेवलेले आहेत दादांकडे. दादा आपल्या मागच्या एका कुडाच्या व्हिडिओमध्ये पण छान, त्यांचा लुकच चांगला आहे त्यामुळे तो भारी वाटतं बघू. आणि हँडसम होतं एकदम, त्यामुळे दाढीचं कट वगैरे एकदम छान. चांगलं. मागच्या पण व्हिडिओमध्ये मी त्यांना घेतले होते मुद्दा. ताई नमस्कार. काय म्हणते आमच्या ताई? आज काय काय बघा. अरे वा, शार्क मासे म्हणजे मोरी मासे, करली, हलवे, सर्वे. मोरीचे बघा कसे आहेत ते? जोडी 500 रुपये. मोरी मासू खाऊ गं, थंडीच्या दिवसात तर आवर्जून खाऊ गं. हार्टसाठी बेस्ट. हो, 500ला 3 जण. सौंदळे 100 रुपये वाटा. सौंदळे एवढे फ्रेश आहेत एकदम मस्त पैकी. सौंदळे फ्रेश 100 रुपये वाटो. पेडवे ना, पेडवे 100 रुपये, धोडी 100 रुपये, प्रॉन्स 100 रुपये आणि हे जाय बांगडे सुद्धा 100 रुपये. मस्त. हलव्याची कशी जोडी आहे? जोडी कशी? 1000 रुपये जोडी. सुंदर छान मासे. आणखी बघूया. माकली मासो, जो स्क्विड म्हणतो आपण, तो सध्या माकली मासो. बरेचसे लेपे वगैरे आहेत, सगळे पापलेटा पण आहेत. पापलेटा कसा आहे ताई? पापलेट कसा आहे? सध्या पापलेटा कमी झाली आहेत, त्यामुळे आता जी मिळतात ती ठराविकच मिळतात. अशी मासे चांगले. प्रॉन्स, तारली, त्याचप्रमाणे करली, सुरमई. ओ मस्त सुरमई एकदम छान. सुरमई आहेत, सौंदाळे आहेत, त्याचप्रमाणे बांगडे पण आहेत, कोलंबी पण आहे. बोडा आहे ना, कसे बोडा आहे ते? 250 रुपयाला वाटा. आणि सौंदाळ्याचं कसं? 200 रुपये. 200 रुपयात मोठी सौंदाळे पण 200 रुपये वाटतं. छान. होय, मोठे करले, त्याचप्रमाणे शार्क म्हणजे मोरी मासे आहेत, सुरमई आहेत. छानपैकी म्हणजे आज सगळे मासे ताजे आहेत आणि रविवार असल्यामुळे. हा सुरमई कशी ती? 1200 रुपयात मस्त सुरमई भारी एकदम. सौंदाळे, त्याचप्रमाणे पापलेटा कशी आहेत ती आज? 2000 एवढी सगळी पापलेट आहेत. 5 पापलेट आहेत, 1 किलो ना. आणि हे कसे आहेत हलवे? 600 रुपये की 500 दिले, म्हणजे 315 रुपये. छान मस्त मासे आहेत एकदम भारी आहेत. हा, अरे व्हाईट कोलंबिया ही कशी? 200 रुपये. वा छान. अरे वा, हे चिंगळे हे कसे? 200 रुपये. 200 असेच साधारण. करली मस्त 300 रुपये. अरे वा छान छान. होय होय, गिरायकांका सांगत. मोरी, शार्क कशी ती? 300 रुपयात मुशी आहे. छान छान.
आमच्या सुरेखा ताईंकडे. ताई कशी आहे सुरमईची किंमत? 2000 रुपये सुरमई आहे बघा, मस्तपैकी मोठी आहे, सनसनी. 1.5-2 किलोची असतात ना ती? 2 किलोची आहे. ह्या सुरेखा ताईकडे बरेचसे मोठे मासे असतात, हलवे आहेत, त्याच्यानंतर करले आहेत आणि सौंदर्य सुद्धा, म्हणजे छोटे मासेपर्यंत मोठे मासे असतात. आता आपण मासळी बाजारा करून पुन्हा एकदा आपण बघूया बाजारात नवीन काय येईल. आता गर्दी थोडीशी वाढली आहे, कमी गर्दीत जरा व्हिडिओ करू आपल्याला काय नाही संधी मिळतात, पण आता गर्दी वाढली आहे. बघूया तरीसुद्धा मुंबईकर वगैरे आमचे चाकरमाने येलेले असतात, त्यामुळे आता थोडी गर्दी वाढतली आहे. छोटी छोटी मुलं क्रिसमसच्या सुट्टीत गावात दिली आहे, ती सुद्धा हो ग्रामीण बाजार फिरायचा आनंद लुटतं. हां, अच्छा. अरे वा, दोघे भाऊच आहे तुम्ही वाटतं ना? कलिंगडाच्या बाजू केळी सुद्धा. कशी बाबा केळी डझन कशी आहेत? 60 रुपये डझन आहे. अच्छा. ताजी गावठी भाजी सेंद्रिय सावरवाडची भाजी. आपले दादा नेहमी आपल्या बाजारात भेटतात. हिरवीगार काकडी सुद्धा. चवळीचा पाला. अरे वा, हिरवेगार मस्त. सगळ्या दादांची 12ही महिने शेती चालतात. सावंत प्रभावळकर, 96 कुळी मराठा. मस्त लोकच भारी आहे दादांचं आणि एकदम सगळं मस्त असतं, त्यामुळे व्हिडिओत मका घेऊ नाही बरं वाटतं. चला दादा, थँक्यू. नमस्कार. कष्टकरी इडली चटणी आंबोळी अशा खाऊची गोष्टी वगैरे आणतात, जसे आपण कुडाळच्या शेतकरी बाजारामध्ये बघतो तसेच काही गोष्टी या बाजारांमध्ये सुद्धा असतात. आता आपण जातो ते मालवणकडे जाणारा जो म्हणजे मालवण दिशेकडे जाणारा जो रस्ता म्हणजे सिंधुनगरीवरून त्या रस्त्यानं आपण जातो आणि त्या रस्त्यात सुद्धा भरपूर प्रमाणात भाजीपालो वगैरे बसतात. हे नर्सरीची झाडं आहेत, सुंदर सुंदर रोपटं नर्सरीवरून येतात, ती सगळ्या प्रकारची रोपं वगैरे असतात. आता आपण जाऊया पुढे आणखी बघूया काय काय. म्हणजे बरोच लांब विस्तृत बाजार आहे, रस्त्याच्या दुतर्फा बसलेलो बाजार आहे. मालवणच्या दिशेत जाणारा हा रस्ता, त्या रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजीपालो वगैरे असतात. सगळ्या प्रकारच्या भाज्या, शेवग्याच्या शेंगा आता भरपूर प्रमाणात हां, नमस्कार नमस्कार. आलो 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 होय. इकडे मस्तपैकी अजून ते दाखवल्याने काढून मोठी वांगी नाही, भरिताची वांगी एकदम मस्त. ताई आपण आपल्या सगळ्या बाजारामध्ये मस्त वाटतं, एकदम भरपूर गर्दी पण बघू मिळाली आणि छानपैकी बाजार आहे. मांडणी चांगली आहे बाजाराची आणि हो रस्त्याच्या दुतर्फा रस्ता बाजार, त्यामुळे हो बाजार बघू सुद्धा बरं वाटतं. ह्या दादांकडे सुद्धा भाजी वगैरे, भाजीपाला वगैरे सगळं फ्रेश भाजी आहे. सगळ्या टमाटोचा दर का दादा? 30 रुपये किलो. एकदम स्वस्त आले ना सगळे भाजीपालो, टमाटो, कांदे सगळा स्वस्त आला. मध्ये काहीतरी चढलं होतं टमाटो 80-90 पण खाल्लो आम्ही. आता स्वस्त तसं आहे. आता आवक वाढली, मालाची वाढली की तो जरा कमी होतो. आता पीक खूप असल्यामुळे रेट कमी आहे. चला धन्यवाद. चला आता आपण शेवटचं फेरफटको मारूया आजच्या या ओरसच्या बाजारात. मस्त वाटलं बाजार बघून. पहिल्यांदा मी ह्या बाजारात येले, त्यामुळे ह्या बाजारात फिरताना मला खूप बरं वाटलं, म्हणजे जरा नवीन काहीतरी बघू मिळाला. आता नियमित आपण बाजारामध्ये जाऊन व्हिडिओ करतो, एकाच बाजारात भरपूर वेळा मी जातो. याचं कारण असं मायबरोबर शिकू, ह्या बाजारांमधलं ना रोजचं जर दैनंदिन जीवन तर बघूक नेहमीच आवडतं सगळ्यांका. मका सुद्धा आवडतं, म्हणून तर दाखवूक मका आवडतं, म्हणून मी आवर्जून ह्या बाजारांमध्ये येऊन परत व्हिडिओ बनवतोय. रसिको, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुनगरीतलो ह्यो ओरसचो बाजार तुमका बघूक नक्कीच आवडलो असात. या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप रसिको, धन्यवाद. जय हिंद.